हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु बाई माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण गेल्या वेळेला 3 सप्टेंबरला भेटलो होतो. 2 मंगळवार आपण आणि त्यावेळेला आपण एक सूचना झाली होती की तिथे 15 दिवस तुम्ही काय करता आहात त्यावर पुढची पायरी आपल्याला करायची. किती लोकांनी अभ्यास केलेला आहे ते सांगा. हात वर करा. किती लोकांनी? 1 2 4 5 6 7 8 बाकीचे नाही केले. इथे आपण गेल्या वेळेला विषय घेतला होता की दिव्य साधना म्हणजे नेमकं काय आणि ही दिव्य साधनेचं प्रात्यक्षिक आपण कसं करायचं. म्हणजे प्रत्यक्ष कृती आपल्याकडनं व्हायला. नुसतं ऐकलं आणि झालं असं होत नाही. आपल्याला प्रत्यक्ष ती कृती करावी लागते. आणि प्रत्यक्ष कृती करायला काही खूप अडचण नव्हती. पण आपल्याला तिथे निश्चयपूर्वक बसायला लागतं. म्हणून जर आपल्याला साधक व्हायचं असेल तर आपल्याला स्वयंशिस्त फार महत्त्वाची. स्वयंशिस्त म्हणजे आपल्यालाच ह्या वेळेला बसलंच पाहिजे की एवढा वेळ बसलंच पाहिजे हे आपण प्रत्येकाने स्वतः ठरवलं तरच होणार. म्हणून नेहमी काय सांगतोय की जगाला सुधारू शकत नाही. जर आपण आपल्याला सुधारू शकत तर जगाला काय सुधारणार आहे की नाही. आपल्याला स्वतःला सुधारायला जमत नसेल आपल्याला तर आपण जगाला काय सुधारणार. म्हणून पहिलं स्वतःला सुधारायचं असतं मग जगाला सुधारायचं. आपल्याला उलट प्रकार होता. आपण जगाला सुधारायला सांगतो. सगळ्यांना जीवनाचं ज्ञान देण्याच्या मागे धावतो असतो. पण स्वतःला आपण काय करायचं आहे ते लक्षात आलं. फार वर्षापूर्वीची गोष्ट. आम्ही ज्या वेळेला महाराज ज्यावेळेला तिथे बदलापूरला यायचे, शनिवारीवर यायचे, म्हणजे बरीच लोक त्यावेळेला यायची. तर त्यावेळेला ग्रंथदिंडीला खूप जोर होता मोठा. किंवा आपले तळाशीकर साहेब वगैरे असे मोठा ग्रुप इथला तर सगळं ग्रंथदिंडी म्हणजे खूपच. तर एका रात्री आम्ही बसलो होतो. बरीच मंडळी तळाशीकर भाऊ होते, आणखी बरीच मंडळी होते. आणि ग्रंथदिंडीवर जेव्हा विषय निघाला तेव्हा तळाशीकरचा प्रश्न, तुम्ही संपूर्ण ग्रंथ वाचलाय का हो? तर नाही वाचला. तुम्ही नाही वाचलं लोकांना काय सांगता वाचा म्हणून. खूप राग आला होता त्यांना. त्या चौघांमध्ये सांगितलं गेलं ना की आपण जर करत नाही आणि दुसऱ्यांना करा म्हणतो ह्याला काय अर्थ आहे. लक्षात घ्या. त्यांना राग आला असेल म्हणजे नंतर मला कळलं ना राग आला. बोलले नाही ते रागाने काही. पण आपली जी वृत्ती अशी आहे की आपण लोकांना सांगण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण स्वतः आपण करायला बघत. म्हणजे आपल्याला सद्गुरूंनी असं सांगितलंय, सद्गुरूंनी ते सांगितलंय, हे सांगितलंय, सगळं आपण म्हणत असतो. पण सद्गुरूंनी आपल्याला जे करायला सांगितलेलं आहे ते करण्यासाठी स्वयंशिस्तीची गरज आहे. साधक म्हटलं की त्याला तळमळ असावी लागते. तळमळीशिवाय त्याच्याकडे ती कृती होणार नाही. आपल्याला हे साध्य करायचं आहे. ही ज्याच्याकडे तळमळ आहे ना तो तिथे वळतो. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं की श्रवणातून सगळं काही होतं असं म्हटलं जातं. श्रवण भक्ती. श्रवण भक्ती म्हणजे दुनियाच्या सगळ्या गोष्टी ऐकून सर्व काही होत नाही. तिथं कचरा होतो कानामध्ये. पण सद्गुरूच्या श्रवणातून म्हणजे जे सद्गुरूंचे ज्ञान दिलेलं आहे त्या शुद्ध श्रवणातून साधकाची प्रगती होते. पण प्रगती होते कुठपर्यंत? शब्द ज्ञानापर्यंत.
प्रत्यक्ष अनुभूती जर हवी असेल तर साधक सद्गुरूंनी कितीही सांगितलं आणि साधकाने स्वतः जरा सुद्धा प्रयत्न केला नाही तर त्याला ते साध्य होत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे ऐकून माहिती आहे पण आपल्याकडे ते अनुभव नाही असं जेव्हा आपण होतो ना म्हणतो ना, म्हणून अभ्यास आपण म्हणतो. इथे आपण नावच अभ्यासाची बैठक मी तुम्हाला एका जागी बसून हे करायची पहिली सवय लागलीच पाहिजे, त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. म्हणून म्हटलं इथे आता तुम्ही इतक्या वेळ बसता आणि परत आता 15 दिवस काहीच केलं नसेल तर कोण जातं. मग बाकीच्या गोष्टी तुम्ही केल्या असाल, अगदीच काही केलं नाही असं म्हणत नाही, पण एका जागी बसून जो अभ्यास आपण सांगितला होता सगळ्यांना हा करा म्हणजे इथे मनाची स्थिरता कशी आहे ते कळेल. कारण जोपर्यंत मनाला स्थिरता येत नाही तोपर्यंत तिथे प्रगती नसते. आणि स्थिरता येण्यासाठी मनाला एका जागी स्थिर बसावंच लागतं, बसवावं लागतं, आपोआप ते बसत नाही. म्हणून 10 मिनिटं सुद्धा काही लोकांना बसता येत नाही अशी परिस्थिती आहे. महाराजांकडे एकदा दाजी भाटवडेकर मोठे कलावंत अतिशय विद्वान आले होते. हिंदुजामध्ये ज्यावेळेस महाराज प्रवचन करायचे गुरगावला ते तिथे बाजूला नाट्य हे पडतं ते मराठी नाट्य कलावंतांचं परिषद आहे काही अशी तिथे ते यायचे. तर त्यांनी महाराजांनी तुम्हाला देव दाखवाल का? महाराज हो मी दाखवेन ना. मग मी सांगतो ते तुम्ही करा असं महाराज त्यांना सांगितलं. तेव्हा हो करेन ना काय होतं कारण विद्वान होते. त्यांनी सांगितलं रोज 20 मिनिटं फक्त विठ्ठल नाम कसं करायचं मी सांगतो तसं विठ्ठल विठ्ठल म्हणत आहे 20 मिनिटं रोज. 1 महिना संपूर्ण झाला की मला परत भेटा आणि सांगा माझ्यानं होत आहे तर आपण पुढे जाऊया. तेव्हा सोपं आहे म्हणाले. पण त्या दिवशी जे गेले ते 5-6 महिने भेटलेच नाही. एकदा तिथेच ते आले आणि महाराज त्यांना लांबून त्यांना हात हो इकडे कुठे जात काय म्हणतो. तर हात जोडून आले बरं काय म्हणाले नाही जमत हो मला म्हणून मी तुमच्याकडे आलोच नाही पाहिजे. आपली सर्वसाधारण ते विद्वान होते म्हणजे आता नाहीये पण आपल्या सर्वसाधारण माणसाच्या मनाची ही अवस्था आहे की इथे चांगल्या गोष्टीकडे वळायचं म्हणतात आपण वळत नाही. ते आपल्या हिताच आहे, आपली तिथे प्रगती होणार आहे हे किती जरी कळलं तरी आपण तिथे वळत नाही. पण नको त्या गोष्टीकडे पटकन वळतो की नाही. आता तुम्ही ज्या जनरेशनमध्ये म्हणजे 50च्या वरची जी मंडळी आहेत म्हणतो त्यावेळेला त्यांना पूर्वीचा पास्ता जर खायची माहिती होती का? आता पास्ता आहे बर्गर आहे हे सगळं पूर्वीच्या काही पुढे माहितीच नव्हतं. पण ते खायला आपली जीभ लवलवते ना. काही कसले खातात कसल्या पण मुलगा नातू खात तर आपण चव बघतोच ना. अरे वा छान आहे म्हणतो ना हे वळतं बरोबर. पण शुद्ध खा अशुद्ध काहीतरी व्यवस्थित खा म्हटलं तर तिथे वळत नाही. तिथे चवीचं नसेल तर आपण वळणार नाही असं म्हणतो ना. आणि म्हणून शिस्त ही आपणच आपल्याला लावायला लागतो, दुसऱ्यांनी सांगून शिस्त लागत नाही. आणि म्हणून हा अभ्यास जो आहे जीवनविद्येचा जो अभ्यास आहे नुसतं आम्ही भरपूर प्रार्थना म्हटली म्हणजे झालं, रोज उपासना यत्न केला म्हणजे झालं, ते आम्ही आमच्या मनाची खोटी समजूत करून घेतो. लक्षात घ्या मी काय म्हणतो परखडपणे सांगतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं आम्ही उपासना यत्न केला की बाबा 1000 वेळा प्रार्थना म्हटली इकडून तिकडून करून 1000 ते 2000 3000 म्हणतात असं म्हटलं म्हणजे प्रगती झाली का? प्रगती अजिबात झालेली नाही. तिकडे वळवण्यासाठी महाराजांनी ह्या निरनिळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याला की तू वळा. उपासना यत्न सुद्धा एका जागी बसवून करण्यासाठी सांगितलेलं आहे. पण नुसतं उपासना यत्न नुसता हरिपाठ केला तर तिथे हरीचा बोध होत नाही. हरीचा बोध होण्यासाठी हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. नुसतं भरभर म्हणून ते होत नाही. तिथे महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे महाराजांच्या प्रवचन उदाहरण समजून आपल्या लक्षात आपण कसं होतं. एक बाई नवीन लग्न झालं कोकणातली होती आणि सण आले की माहेर जावं लागतं ना. तर सणानंतर गेली कोकणात. नवऱ्याला रजा नव्हती त्यावेळेला. मिल कामगार ह्या एरियामध्ये केशव होते मिल कामगार होते त्याला रजा नाही. त्यामुळे मी अमुक दिवशी रजा की नाही
तिथं तुझा ठीक आहे. जसं दिवस जवळ त्याने पत्र पाठवलं की मी अमुक अमुक दिवशी येणार आहे, तर काय काय घ्या, 2 झाडू लावून ठेव, फणस, आंबे, जे जे सगळं जमा करून ठेवायला सांगितलं. म्हणून मी येईन, म्हणजे मला वेळ नाही लागणार, आपण दोघं परत ठेवू. आता ही नवीन लग्न झालेली बाई, नवऱ्याचं पत्र आलं, हे गावभर घेऊन माझ्या नवऱ्याचं पत्र आलं, वाचते एकसारखी, वाचते वाचते वाचते. नवरा याचा दिवस आला, नवरा भेटला, नवरा पत्र, हो तर दिवसभर घेऊन फिरते ते पत्र. मग सगळं गोळा, ते काय नाही केलं, झाडू पण नाही ठेवल्या की काही जमा करायचं, काही जमा केलं. त्यावेळेस महाराज म्हणायचे 2 झाडू कशाला, एक कचरा काढायला, एक मारायला. पूर्वीच्या काळाची गोष्ट सांगितली जायची, महाराज ते प्रवचन रंगवत सांगायचे त्यावेळेला. आपली मनाची अवस्था अशी आहे, महाराजांनी सांगितलं आम्ही दुनियेला सांगत बसतो, पण आपण स्वतः करत नाही. लक्षात घ्या. म्हणजे ही सगळी उदाहरणं महाराज आपल्याला आपल्यासाठी सांगायचे. महाराज तनवाळू होते, दयाळू होते, म्हणून ते नेहमी असे डायरेक्ट सांगायचे नाहीत. परत प्रवचन असं इनडायरेक्टली सांगायचे की आपल्याला काय केलं पाहिजे, प्रत्येकाला कळलं पाहिजे. पण सगळ्यांना हे कळत नव्हतं. स्वतःहून आपण केलं म्हणजे कोणाला कळत नाही. काही लोकांना नुसतं खूण केली तरी कळतं, काही जण किती पण खुणा करा तरी काय कळत नाही. आपल्याला मस्त दिसतो. त्याला कोणाला हलवून सांगितलं असं असं करता मी विचारा करतो, पण काही लोकांना हलवलं की तरी काही कळत नाही. मग त्याला फटके मारले पाहिजे. काही लोकांना फटके मारून पण कळत नाही, मग त्यांना सोडून दिलं पाहिजे. कारण ही मनाची अवस्था आहे. ह्या सगळ्या प्रत्येक जणांचं आपण म्हणतो ना, आपलं मन हे असं आहे. म्हणून मन एका जागी स्थिर कधीच बसणार नाही. जोपर्यंत ह्या मनाला वळवता येत नाही तोपर्यंत ते बसणार नाही. घोड्याच्या तोंडामध्ये जो लगाम असतो तो त्याला एका जागी वटणीवर आणण्यासाठी असतो. घोड्याचा लगाम म्हणजे काय शो नसतो, शोकेसाठी नसतो. आणि तो खेचल्यानंतर त्याच्या गालामध्ये जे वेदना होत असे तेव्हा तिथल्या तो उभा राहतो. तसा लगाम आपण आपल्याला लावायचा असतो. हे जे सगळं जे आपण जे करायचं आहे ते आपणच आपल्याला सुधारण्यासाठी करतो. त्यामुळे आपण खरोखर बिघडलेले आहोत का? सद्गुरूंच्या दृष्टीतून आपण सगळे बिघडलेले आहोत. कारण आपल्याला आपण कोण आहोत हे आपल्याला लक्षातच येत नाही, आपल्याला ते कळत नाही, आणि असंच आपण जीवन जगत असतो. आणि त्यासाठी सद्गुरूंच्या ज्ञानाची नितांत आवश्यकता आहे. म्हणून जीवन विद्या हे जे ज्ञान आहे हे सगुण निराकार सद्गुरूंचं स्वरूप आहे, त्याचं ते आहे. म्हणून ते ज्ञान आत्मसात करतो म्हणजेच खरं आपण तिथे सद्गुरूंना शरणागत होतो. इतर नुसतं आपण नमस्कार केला म्हणजे सद्गुरूंना शरण झालं हा जो आहे तो आपल्या मनाची समजूत परत घालतो. सद्गुरूंनी जे सांगितलंय ते आपल्याकडनं व्हायलाच हवं, तर आपण खरे सद्गुरूंना शरणागत आहोत. नाही तर फक्त आम्ही सद्गुरूची पूजा करतो आहोत, फोटोला मोठे हार घालतो आहोत, आणि ते सांगतात ते काहीच करत नसू तर आपल्याकडनं पूजा अर्चा होत नाही. खरी पूजा अर्चा ही ते जे त्यांनी जे जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न आहे. 100% आत्मसात करता येणार नाही, पटकन ते होणार नाही, पण प्रयत्न तर प्रत्येकालाच केलाच पाहिजे. तो जर नाही केला तर तिथे पुढे प्रगती होणार, तिथे आपलंच नुकसान. तिथे अगदी जवळ गंगा नदी आहे, त्यापूर्वीची नदी, आताची गंगा नदी म्हणतात. आता गंगा नदीमध्ये जवळ असते तरी काय लांबच पडायला पाहिजे अशी परिस्थिती. आणि माणूस तहानलेला जर असेल तर चुकी कोणाची? गंगा नदीची की तहानलेल्या माणसाची? त्याची दृष्टी त्या गंगा नदीकडे जातो, तो इकडे तिकडे पाहतोय पाणी पिण्यासाठी, तर त्याची तृप्ती कशी होईल? म्हणून हे जे ज्ञान आहे सद्गुरूंचं ते आपल्याला खरं म्हणजे आत्मसातच केलं पाहिजे. ते नुसतं वरवर अलंकार नाहीये की आपण सद्गुरूंचे शिष्य आहोत हे आपण अलंकार चढून बसलेलो आहोत की आम्ही सद्गुरूंनी सांगितलं असं करतो तसं करतो, वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी वरवरच्या आहेत त्या भरपूर करतो. आपण नाही करत असं नाही म्हणतो, स्थूल अंगाने आपण बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्याला स्वतःला सुधारण्यासाठी, स्वतःची प्रगती साधण्यासाठी जे आपण केलं पाहिजे ते केलंच पाहिजे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, दुसरा मार्ग नाही. आणि म्हणून इथे सावध व्हा. आपल्या प्रत्येकाकडनं
आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट करायची म्हटली की ती केलीच पाहिजे, करून बघितली पाहिजे. करून बघितल्याशिवाय आपल्याला ते कळणारच नाही त्यातला आनंद काय, त्यातलं नेमकं गमत काय. प्रॅक्टिस केल्याशिवाय होत नाही. म्हणून प्रत्येकाने हा प्रॅक्टिस केलीच पाहिजे. म्हणून त्या 3 तारखेला जे आपण सांगितलं होतं की मन हे फार चंचल आहे. आपलं प्रत्येकाचं मन चंचल, ते एका जागी स्थिर राहतच नाही. मग त्याला स्थिर करण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि तो अभ्यास म्हणजे त्या मनाला श्वासावर धरण्याचा अभ्यास आहे. की मन स्वतःहून कधी स्थिर होऊ शकत नाही, पण त्या मनाला जेव्हा श्वासाचा आधार दिला जातो आणि त्या श्वासाकडे पाहत राहा असं सांगितलं. ज्यावेळेला आपण श्वासाकडे पाहण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो, कारण ते जास्त वेळ थांबणार नाही. परत 1-2 गोष्टी घडतात. ज्यावेळेला आपण अगदी मनापासून श्वासाकडे पाहायला लागतो, म्हणजे एकांतात बसून, पुन्हा तिथे आवाज नको, दुसऱ्या कोणत्याही गोष्टी नको, की एका जागी व्यवस्थित एक जिथे निवांतपणा मिळतोय, शांतता आहे. आणि अशा शांत जागी जो कोणी तुम्हाला एक त्रास देणार नाही, डिस्टर्ब करणार नाही, शक्यतो अशी अवस्था. कारण आपल्या मनाला सवय आहे, जरासा आवाज आला की आपण परत डोकावर बघतो, कसला आवाज आला असं होतं ना. तर तिथे डोळे उघडायचे नाही की कसल्या आवाजाने आपल्याला कुठे स्वतःला चंचलतेकडे वळवायचं नाही, स्थिर बसायचं. म्हणून स्थिर बसण्यासाठी श्वास दिसत नाही, पण आपल्या नाकपुडीतून येतो आणि जातो हे आपल्याला कळतं. हे जे कळतं ते कळणं लक्षात घेऊन श्वासाकडे पाहत राहायचं. श्वास येतोय आणि श्वास जातो, श्वास येतोय आणि श्वास जातो. ही श्वास येतोय आणि श्वास जातोय इथे जोपर्यंत आपण स्थिर होऊ शकत नाही, सुरुवातीला स्थिर होता येणार नाही सगळ्यांनाच. काही लोकांना 2 मिनिटं पण बसता येणार नाही, काही लोकांना 5 मिनिटंही बसता येणार. काही लोक बसू शकतील, नाही असंही नाही. की बसता बसता काही लोक झोपी जातील, पण झोप येते. कारण निवांत अवस्था झाली की मनाला आपण झोपी जातो. आपल्या झोपण्याची एक पद्धत आहे. आपण कधी झोपतो, ज्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण निवांत होतो, विचार क्षणभर थांबले की आपण झोपी जातो. जोपर्यंत विचार थांबत नाही तोपर्यंत आपल्याला झोप लागत नाही. आपण कधी कधी झोप येत नाही. झोप येत नाही म्हणजे काय, विचार आपल्याकडे आतून कसले ना कसले येत असतात, तिथे आपण सतत गुंतत असतो. मग ते विचार होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, श्वासाकडे पाहायला. हा सोपा मार्ग आहे की जो श्वास येतो त्या श्वासाला रंग नाही, रूप नाही, गंध नाही, काही नाही. फक्त तो येतोय आणि जातोय हे कळतं. एवढीच खूण की तो श्वास नाकपुडीतून आपल्या छातीत भरला जातो फुफ्फुसांमध्ये आणि तो परत बाहेर पडतोय. या प्रक्रियेकडे आपण नुसतं पाहत राहायचंय. हे नुसतं पाहणं जे आहे त्या पाहण्यातून हळूहळू मन स्थिर होतं. कारण जेव्हा ते फक्त त्याला श्वासाकडेच बघायला सांगितलंय. आता इथे वेगळ्या घटना घडत असतात, तिथे श्वासाकडे पाहताना सुद्धा थोडा वेळ आपण पाहतो. काही वेळ लोक त्यातच झोपी जातात, काही लोकांना झोप येत नाही. पण थोडा वेळ पाहता 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 आतून पुन्हा अनेक विचार यायला लागतात. आपण विचार करत नाही तर आपल्या आतून विचार येतात. हा एक साक्षात्कार होतो आपल्याला. आपल्याला ते माहितीच नसतं. आपल्याला वाटतं विचार आतून येतात तसे की बाहेर येतात, एक माहीत नसतं. पण सगळी विचाराची केंद्र जगामध्ये आहेत आणि त्या केंद्राचं स्फुरण आपल्या मनामध्ये. समोरचं काही काही जे जे पाहतो त्याबद्दल आपल्या मनामध्ये विचार यायला लागतात. आणि म्हणून ज्या वेळेला आपण डोळे बंद करून फक्त श्वासाकडे पाहायला लागतो, त्या श्वासाकडे पाहता पाहता बाहेरच्या जगाचा विसर होतो. आणि जसा विसर व्हायला लागला की तसं मन शांत व्हायला लागतं. पण जसं मन शांत व्हायला लागलं तरी मनाला चुळबुळ करायची जी सवय आहे, त्यासाठी अंतर्मनातून अनेक विचार यायला लागतात. परत कोणतेही विचार येतील. जसं मनामध्ये स्वप्न पडतं झोपेमध्ये, तसं आतून निरनिराळ्या विचारांचं परत स्फुरण चालू होतं. आता ज्यावेळेला हे स्फुरण चालू होतं त्यावेळेला पुन्हा सावध व्हावं लागतं की त्या विचाराकडे पाहायचंच नसतं, फक्त श्वासाकडेच पाहायचं असतं. त्याला दृढ निश्चय लागतो. विचारांकडे पाहायचं नाहीये, फक्त श्वासाकडे पाहायचं. आणि जेव्हा दृढ निश्चयाने नुसतं श्वासाकडे पाहायला लागलो
ते येणारे विचार हळूहळू कमी 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 व्हायला लागतात. ही प्रोसेस आहे. जे अतिशय वेगाने आतून विचार येतात तेच हळूहळू कमी होतात आणि कमी होता होता अगदी तुरळक विचार राहतात. आणि हे सगळं आपण फक्त श्वासाकडे पाहण्यातून होतं. इथे आपल्याकडे काही कर्तृत्व नाहीये. पण याच्यातून फायदा असा होतो की जे अनेक विचारांनी आपलं मन त्रस्त होतं ते मन शांत व्हायला लागतं. म्हणजे अगोदर आपण मन शांत राहत नाही, पण त्यावेळेला अशी एक अवस्था असते की तिथे किंचितशी अशी जागृती असते. मनाला काही करतोय काही करत नाही हेही कळत नाही, पण तिथे आपलं अस्तित्व आपण अनुभवतो. आपण आहोत हे आपण नुसते तोंडाने बोलतो. आपण आहोत म्हणताना आपण शरीराचा आधार घेऊन म्हणत असतो. त्या अवस्थेमध्ये शरीराचा आधार नसतो, कसलाही आधार नसतो, पण त्या मनाला खरं कळतं की आपण आहोत. आपलं स्वतःचं जे अस्तित्व आहे ते कळलं पाहिजे. आपण शब्दाने कितीही सांगितलं तरी ते मनाचं अस्तित्व सांगता येत नाही. आपण फक्त खूण सांगतो मी आहे. हे आपल्याला प्रत्येकाला जे वाटतं त्याचा अर्थ आपण आहोत हे आपल्या आतमध्ये सतत स्फुरत असतं की आहे आहे आहे. हे स्फुरण आहे आपल्याकडे आतून, पण त्याच ते स्फुरण विचारांनी झाकलं गेलेलं असल्यामुळे त्या विचार म्हणजे हे सगळे बाह्य जगात चिंता असते, काळजी असते, किंवा निरनिराळ्या विचारांचं आकर्षण असतं, विषयांचं आकर्षण असतं आणि त्याच्यातून ते विचार सतत येत असतात. आणि त्या विचारांपासून जर मुक्त व्हायचं असेल तर हा एक मार्ग आहे, लक्षात ठेवा. आणि हा मार्ग म्हणजे आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण तिथे होतं. जितके विचार बाहेर पडतात तितकं मन आपलं हलकं होत जातं, मन शुद्ध होत जातं. आणि एक वेळ अशी येते की निवांतपणाची खरी अवस्था अनुभवता येते. एकदा जर ही अनुभवायला लागली की ती मनाला गोडी लागते. आधी मनाला त्याची गोडी नसते, पण ती पुन्हा पुन्हा केल्यामुळे त्याची गोडी लागते. आणि मग हुकमी ऐक्याप्रमाणे आपण निवांत होऊन राहू शकतो. पण त्यासाठी एक दिवस आणि 2 दिवस नाही, त्याला अनेक दिवसांचा किंवा अनेक महिन्यांचा किंवा अनेक वर्षांचा अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास इथे, अभ्यासाशिवाय हे शक्य होत नाही. पण लक्षात ठेवा. म्हणून आपण जे इथे ऐकतो आहोत ते आपल्या आचरणात आलं पाहिजे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. प्रत्येकाने, कोणी आहे, किती मोठा असो, छोटा असो, अज्ञानी असो, ज्ञानी असो, तर काय समजतो ते समजतो, पण त्या प्रत्येकाला एक अनुभव यायला पाहिजे. तर त्यासाठी त्याने अभ्यास हा केलाच पाहिजे. नाही अभ्यास केला तर वेळ आपण फुकट घालवतो, आपलीच वेळ. कारण आपल्याला जी मिळालेली वेळ आहे ती पुन्हा आपल्याला मिळणार नाही. आत्ता मिळाली आहे ती जी वेळ आपल्याला मिळणार नाही, परत नाही मिळणार. म्हणून प्रत्येक क्षण आपण जो फुकट घालवतो आहोत तो क्षण आपल्याला परत मिळणार नाही. म्हणून एखाद्या माणसाने आपल्या खिशामध्ये रोज आपल्याला किती पैसे मिळतात माहिती आहे तुम्हाला? 60 मिनिटं गुणिले 12, 60 मिनिटाचा 1 तास गुणिले 12 तास, किती तास झाले? 720. बरोबर? हे चुकलं? 60 मिनिटं, 60 मिनिट म्हणजे 1 तास. 1 तास म्हणजे दिवसाचे किती तास होतात? 24 तास. 24 तास. 24 ने गुणा किती झाले? 1440. बरोबर ना? चुकलं काय? त्याच्या पुढेले 30. महिन्यामध्ये एवढे आपल्याला मिळत असतात किंवा रोज आपल्याला तेवढे मिळत असतात. वेळ, तो वेळ प्रत्येकाला तेवढाच मिळत असतो. त्याचा उपयोग कसा करायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. काही लोक असाच वेळ फुकट घालवत असतात आणि त्यामुळे जे आत्मसात करायचं त्यासाठी आपल्याला तो वेळ, त्याचं वेळेचं नियोजन, म्हणून त्याला टाईम मॅनेजमेंट म्हणतात, ते नियोजन जर आपल्याला म्हणून स्वयंशिस्तीसाठी आपल्या वेळेचं नियोजन आपल्यालाच करता आलं पाहिजे. आपल्यालाच तिथे शिस्त पाहिजे, स्वयंशिस्त, वेळेचं नियोजन करणं आणि तिथे निश्चय पाहिजे, धैर्य पाहिजे. धैर्य कशाला? तिथे स्थिर बसण्यासाठी एऱ्या गबाळाला बसता येणार नाही. ते धैर्य निर्माण झाल्याशिवाय तिथे स्थिर होताच येणार. लक्षात ठेवा. म्हणजे हे जे शास्त्र आहे हे काय नुसतं असं साधं सुद्धा नाहीये.
सद्गुरूंच्या ऋषीमुनींनी जे चिंतनातून निर्माण केलेलं आहे त्या शास्त्रातून प्रत्येकाची तिथे प्रगती होतेच, पण ती जो करेल त्याची प्रगती होईल. नुसतं ऐकलं तर ते होणार नाही. आणि म्हणून हा अभ्यास आपल्याला प्रत्येकाला केलाच पाहिजे हे लक्षात ठेवा. मग आता आपण परत गेल्या वेळेला जिथे थांबलो होतो तिथून पुन्हा सुरू करायचं. थांबलो कुठे होतो? श्वास घेता घेता श्वास घ्यायचं थांबलो नाही. श्वास घेण्याचा अभ्यास आहे तो थांबवला होता आणि मग पुढच्या पुढे आपण निघालो. आणि पुढच्या वेळेला आपण हे करायचं आहे हे सांगितलं. आता सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. श्वासाकडे लक्ष द्यायचं. श्वासाचं म्हणजे नाकपुडीकडे लक्ष द्या. दीर्घ श्वास घ्या म्हणजे श्वास आपल्या आतमध्ये येतो हे कळेल. आणि दीर्घ श्वास सोडा. हा दीर्घ श्वास सोडताना तो घशातून सोडा, कारण ती टेक्निक आहे. कारण नुसता श्वास सोडायला लागला तर तो पटकन निघून जाईल, पण घशातून सोडताना त्याच्यावर नियंत्रण येतं. म्हणून दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. ही प्रक्रिया चालू राहू द्या. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. संपूर्ण श्वासाकडे आता लक्ष आहे. लक्षपूर्वक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. श्वास सोडतानाही सुद्धा तो दीर्घ व्हायला. संपूर्ण लक्ष श्वासाकडे असू द्या. हळूहळू तो श्वास नॉर्मल होऊ द्या. जसा येईल तसा. तो थोडासा दीर्घ असेल की थोडासा लघु असेल तरी सुद्धा आता फक्त श्वासाला पाहायचं आहे. नाकपुडीतून श्वास येतोय आणि नाकपुडीतून श्वास बाहेर पडतोय. तिथे सर्व लक्ष या मनाला ठेवायचं. त्याचं एकच काम आहे या मनाचं, त्याने श्वासाकडे लक्ष द्यायचं. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. आता हळुवारपणे जसा नॉर्मल येतोय श्वास, जसा येतोय तसा लक्ष द्या. संपूर्ण लक्ष श्वासाकडे असू. श्वास येतोय आणि जातो. संपूर्ण श्वासाकडे लक्ष असू द्या. श्वास येतोय आणि श्वास जातोय. संपूर्ण श्वासाकडे लक्ष असू द्या. नॉर्मल श्वास घ्या म्हणजे आता खोकला येणार नाही. फक्त श्वासाकडे लक्ष द्या.
संपूर्ण श्वासाकडे लक्ष असू द्या. फक्त श्वासाकडे लक्ष असू द्या. अर्जुनाला जसा नुसता पक्षाचा डोळा दिसत होता तसा सगळं लक्ष फक्त श्वासाकडे असू द्या. श्वास येतोय, श्वास जातोय, फक्त श्वासाकडे लक्ष असू द्या. श्वास येतोय, श्वास जातोय, श्वासाकडे संपूर्ण लक्ष असू द्या. श्वासाकडे लक्ष असू द्या.
मनातून येणारे विचार आले तरी तिकडे लक्ष द्यायचं नाहीये. काही वेळ विचाराचा वेग असेल, हळूहळू तो कमी होत जातो. फक्त श्वासाकडे पाहत राहायचं. विचार येत असतील तर तिथं लक्ष अजिबात द्यायचं नाही. पुन्हा पुन्हा श्वासाकडे मनाला वळवत राहायचं. श्वास येतोय, श्वास जातोय, फक्त लक्ष असतं. कोणताही विचार लक्षात घ्यायचा नाही, फक्त श्वास पाहत राहायचा. निश्चयपूर्वक मनाला श्वासाकडेच पाहायला लावायचं आहे. श्वास येतोय, श्वास जातोय, संपूर्ण लक्ष श्वासाकडे असू द्या.
श्वासाकडे असू द्या. श्वास येतोय, श्वास जातोय. संपूर्ण लक्ष श्वासाकडे असू द्या. संपूर्ण लक्ष श्वासाकडे असू द्या. हळूहळू डोळे उघडा. शांतपणे समोर पाहत राहा. श्वासाकडे लक्ष असू द्या. डोळे उघडा. श्वासाकडेच लक्ष ठेवा. लक्ष श्वासाकडे असू द्या. डोळे उघडा. दिसेल पण ते पाहणार नाही. सगळं लक्ष श्वासाकडे असेल.
शांति शांति शांति। शांति शांति शांति। शांति शांति शांति। सगळ्यांना जमलं की नाही जमलं? कोणाला जमलं नाही? ज्याला जमलं नाही त्याला हात वर करा. म्हणजे तुम्हाला सगळं जमलं. मुभीत करू नका, हो जमलं. जमलं तर जमलं, नाही जमलं नाही. दोन्ही गोष्टी असतात. काही न जमणार नाही. कधी जर त्याच्या मनामध्ये खूप विचार आहे, काळजी आहे, चिंता आहे, त्याचं मन तिथे स्थिर राहणार नाही. पण जर त्याने निश्चयपूर्वक जर श्वासाकडे वळवलं तर त्याचं मन शांत होतं. आणि हा प्रयोग आहे. आता हा प्रयोग प्रत्येकाला तुम्हाला कळला आहे की त्या क्षणात तुमच्या मनामध्ये काही वेळेला विचार आले सुद्धा असतील. तुम्ही निश्चयपूर्वक फक्त श्वासाकडे पाहायला लागला तर ते हळूहळू विचार पण कमी झालेले कळतील. म्हणजे विचार येतात हेही कळतं, विचार कमी होतात हेही कळतं, आणि तरी आपण श्वासाकडे पाहत असतो. विचारांचा विचार करत नाही म्हणून ते विचार येतील आणि जातील, पण मन स्थिर होतं. मन अस्थिर का होतं? आपण विचारात खूप खूप गुंतत जातो तेव्हा. म्हणजे अस्थिर मन. बऱ्याच लोकांना आपल्याला खूप विचार येतात आणि त्या विचारातून चांगले किंवा वाईट दोन्ही असतात विचार, आणि त्याच्यातून मनाची मनस्थिती बिघडते, अस्वस्थता निर्माण होते. आणि जर अस्वस्थता येत असेल तर आपल्याला स्वस्थ मनाला हा मार्ग आहे. म्हणजे आपल्याला इथे फक्त मनाकडे, मनाने श्वासाकडे लक्ष, म्हणजे मन आणि श्वास दोन गोष्टी दिले. मन श्वासाकडे फक्त वळवत राहायचंय. दुसरं कसलाही विचार येत असेल तर ते लक्ष द्यायचं नाही. दुसरं काही साधन करायचं नाही, फक्त पाहायचंय. आणि जेव्हा हे फक्त पाहायला लागतो आपण, तेव्हा मनाला शक्ती मिळायला लागते. लक्षात ठेवा, मनाची शक्ती वाढायला लागते. जसं जसं अभ्यास करायला लागाल, स्थिर मनाने कसं पाहायचं हे प्रत्येकाला त्याचं अनुभव यायला लागतं. ज्याला अनुभव येतो त्याचं मन आणखी स्थिर व्हायला लागतं, आणखी तो अभ्यास करतो. म्हणून हा अभ्यास आपल्याला दिवसभरात बऱ्याच वेळेला करावा लागतो. ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल तिथे गपचूप बसा, काम करताना काम करा, त्यानंतर ते बघता येणार नाही. पण दिवसातून कधी जिथे वाटतंय की त्यात आपल्याला वेळ आहे 15 मिनिटं 20 मिनिटं, तर तिथे शांतपणे बसून फक्त हा अभ्यास करायचा की जिथे आपल्याला मनाला स्थिर करता येतं की नाही हे पहा. ज्या ज्या वेळेला आपल्याला मन स्थिर होतं असं कळतं, वाटतं, तेव्हा आपल्याला अधिक उत्साह निर्माण होतो. आता ह्या उत्साहातून मन इतकं शांत होतं. जर ज्याला जमलंय त्याच्यासाठी काय होईल, तुम्हाला रात्री लवकर झोप येणार नाही हे त्याचं लक्ष. रात्री झोपायच्या अगोदर एकदम फ्रेश असाल, म्हणजे फ्रेश झोपायचं कशाला असं वाटेल, पण झोपा. तुम्ही फ्रेश म्हणून उड्या मारत बसू नका. तिथे परत श्वासाकडे बघता बघता झोपून जा. परत श्वासाकडेच बघा, श्वास तुम्हाला झोपेत घेऊन जाईल. कळलं ना? म्हणून आजचा जो अभ्यास आहे, हा अभ्यास जो आहे तो मनापासून करा. म्हणजे नुसतं ऐकून ऐकून काही होत नाही. प्रत्येकाने प्रयत्न हे केलेच पाहिजे. पुढच्या मंगळवारी परत आपण भेटू. त्यावेळी पुढच्या मंगळवारी तर किती जणांचे हात वर येतात, खोटे हात वर यायला नको. मग आपण आपल्याला फसवण्यासारखं आहे. कोणी दुसरं कोणाला आपणच आपल्याला फसवणार. तर आपल्याला स्वतःला फसवून आपल्याला कधीच फायदा होणार. म्हणून मनापासून हा अभ्यास प्रत्येकाने करायचा आहे. आणि त्या अभ्यासातून आपल्याला पुढचा अनुभव जर कोणाला काय आले, नेमकं मन कसं शांत करायचं, स्थिर कसं राहायचं, हे एकदा जर
जमायला लागलं तर पाहिजे तेव्हा तुम्ही स्थिर मनाने पाहू शकाल. लक्षात घ्या, स्वावलंबी जे व्हायचं ते इथे. मन दुसऱ्या कोणी सांगितलं म्हणून स्थिर झालं असं कधी होऊ शकत नाही. हे मन स्वतःलाच स्वतः स्थिर करू शकतं आणि तो अभ्यास प्रत्येकाने आता पुढचा आठवडा करायचा आहे. लक्षात ठेवा, ज्याला 1 तास बसताय तर 1 तास बसा, ज्याला अर्धा तास बसायचं आणि अर्धा तास बसा. पण बसलं पाहिजे, बसल्याशिवाय होणार नाही. आम्हाला माहिती आहे, काही उपयोग नाही. आपल्याला अनुभव पाहिजे आणि तो अनुभव घ्यायचा आहे. आता आपण इथेच थांबूया आणि पुढच्या मंगळवारी तुम्ही सगळे अभ्यास करून येणार आहात अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज